नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। मी जो मागचा ठाकुर्लीचा व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये तुम्ही सर्वांनी खूप सारा प्रेम दिलात, सपोर्ट दिलात। त्याला 10K प्लस व्ह्यू गेलेले आहेत, भरपूर सारे लाईक्स आलेले आहेत आणि कमेंट्स पण भरभरून आलेले आहेत। त्यामुळे मी एक बघितलं, नोटीस केलं की खूप साऱ्या जणांनी मला असे कमेंट्स केले की सर आम्हाला लो पॉकेट साईज मध्ये घर पाहिजे, कारण की तो जो व्हिडिओ होता त्याची कॉस्टिंग अराउंड 80 लाख जात होती। तर मग मी आज असा प्रोजेक्ट घेऊन आलो तुमच्या सर्वांसाठी, जिथून तुम्हाला ठाकुर्ली आणि डोंबिवली दोन्ही स्टेशन एकदम नियर बाय मिळणार आहेत, पण ह्याची जी प्राइसिंग असणार आहे ती त्याच्या हाफ असणार आहे। म्हणजे जर तुम्ही इकडे 1 BHK बघायला गेलात तर तुम्हाला याची प्राइसिंग जाणार 40 lakhs, 40 to 40 lakhs ऑनवर्ड्स तुम्हाला इकडे याची प्राइसिंग पडून जाईल। आणि ह्याचा एक तुम्हाला बेनिफिट सांगतो की हा जो प्रोजेक्ट आहे तो नियर बाय पोझिशन आहे, किंवा ह्याचा जो 8 टॉवर आहे ना, 8 टॉवर तसं तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये पोझिशन मिळणार आहे, ते पण ह्या प्राइसिंग मध्ये। आणि जो B टॉवर आहे त्याचा तुम्हाला पोझिशन मिळणार आहे डिसेंबर 2025। म्हणजे तुम्ही विचार करू शकता फक्त 5-4 महिने राहिले आहेत, त्यामध्ये तुम्हाला पोझिशन मिळणार आहे 40 to 42 lakhच्या प्राइसिंग मध्ये। तर मग आजकाल जर तुम्ही बघायला गेला तर डोंबिवली आणि ठाकुर्ली असे दोन्ही लोकेशन झाले आहेत जिकडे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 40 to 45 lakhs मध्ये घरं मिळतात। तिकडे मी तुमच्या सर्वांसाठी नियर बाय पोझिशन, किंवा तुम्ही बघू शकता नेक्स्ट मंथ पोझिशन आहे, एक तुम्ही रेडी टू मूव्ह बोलून घ्यायला, त्यामध्ये तुम्हाला ही प्राइसिंग मिळणार आहे। आणि याचा कार्पेट पण खूप चांगला आहे, 400 तुम्हाला इकडे कार्पेट मिळणार आहे। पूर्ण टॉवर मध्ये एकच कार्पेट आहे 400। तर मग तुम्हाला दाखवतो कसा कार्पेट असेल, किती स्पेस तुम्हाला दिलाय। इथे तुम्हाला लिव्हिंग रूमला सुद्धा बाल्कनी मिळणार आहे। तर असं नाही की तुमचा कार्पेट थोडा आहे तर तुम्हाला बाल्कनीज वगैरे नाही मिळणार, तुम्हाला इकडे चांगली बाल्कनी सुद्धा मिळणार आहे आणि चांगला स्पेस सुद्धा मिळणार आहे। तर मग व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा। आता मी आहे त्याच्या सॅम्पल फ्लॅट मध्ये, हा आपला एंट्री डोअर आहे। एंट्री केल्या केल्या आपल्याला इकडे मिळतो चांगलासा लिव्हिंग रूम विथ दिस अटॅच बाल्कनी। बाल्कनीचा स्पेस तुम्ही बघू शकता, चांगला स्पेस इकडे आपल्याला बाल्कनीमध्ये सुद्धा प्रोव्हाइड केला आहे। आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे इकडे आपल्याला G+14 स्टोरेजचा जो आहे तो पूर्ण टॉवर येणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथून एक चांगला व्ह्यू एन्जॉय करता येईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा असा स्टँड अलोन टॉवर नाहीये, इथे तुम्हाला मिळते ते तुमच्या रूफटॉप मध्ये एम्युनिटी सुद्धा। त्यामुळे तुम्ही तुमच्या रूफटॉप मधून एक चांगला व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकतात आणि तुमच्या एम्युनिटी सुद्धा। चला तुम्हाला आता दाखवतो तुमचा कॉमन वॉशरूम। इथे तुम्ही हा मधला स्पेस बघा, असाच तुम्हाला एक स्पेशियस मध्ये स्पेस भेटणार आहे आणि तुम्हाला मिळतो तुमचा प्रीमियम कॉमन वॉशरूम। तर मग तुम्ही हे बघू शकता, खूप रेअरली आजकाल कुठल्याच प्रोजेक्ट मध्ये भेटत नाही, पण तुम्हाला इकडे वॉश बेसिनला एक चांगला मध्ये स्पेस दिलाय। आणि त्याच्याच तुम्हाला थोडी पुढे आलात की तुम्हाला इकडे मिळणार आहे तुमचा ड्युअल प्लॅटफॉर्म किचन स्पेस। बघू शकता खूप चांगला डिसेंट स्पेस आहे, चांगला स्पेस आहे। तुम्हाला इथे आरामात कुकिंग वगैरे करायला काही त्रास होणार नाही। आता आपण बघूया तुमचा मास्टर बेडरूम कसा असेल। त्याच्या आधी एक नोटीस करा, ह्याची फ्लोरिंग बघा पूर्णपणे डिफरंट आहे। आणि हा जो फ्लॅट आहे ना, तो फ्लॅट इथे रेडी मध्ये आहे, म्हणजे हा सॅम्पल फ्लॅट सेपरेट नाही बांधलाय। ज्या टॉवर मध्ये तुम्हाला जशी घरं मिळणार आहेत तसंच ॲज इट इज घर मी तुम्हाला दाखवतोय या। तर मग हा स्पेस बघा, खूप एक चांगला स्पेस इथे मिळतो। तुम्ही ते वॉर्डरोब वगैरे करू शकता, इथे बेड वगैरे ठेवून आरामात तुम्हाला एक चांगला स्पेस मिळू शकतो। वरती तुम्हाला POP सुद्धा करून मिळणार आहे। इथे तुम्हाला मिळते प्रॉपर फ्रेंच विंडो, ज्यामुळे तुमचं व्हेंटिलेशन सुद्धा चांगलं राहील। आणि ही वुडन सिस्टम मला खूप आवडली, जी खूप असं प्रीमियम फील देते। ह्या प्राइस मध्ये खूप बेस्ट आहे आणि त्यामुळे रेडी टू मूव्ह मध्ये तर खूपच बेस्ट आहे। इथे सुद्धा तुम्हाला एक प्रीमियम वॉशरूम तुमचं मिळून जाईल, अटॅच वॉशरूम। बाकी सर्व स्पेस तुम्ही बघितलाच आहात, किती चांगलं वाटतंय। घर खूप स्पेशियस आहे। तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा मागे जावा, त्यांना स्पेस बघू द्या। तिथून पूर्ण इथपर्यंत तुम्हाला चांगला मोठा स्पेस मिळतोय। तुम्ही बघू शकता, असं वाटत नाही की छोटा कार्पेट आहे किंवा काय। 400 हा पण खूप मोठा कार्पेट आहे 1 BHK साठी। आजकाल तुम्ही बघू शकता 350 वगैरे कार्पेट तुम्हाला मिळतात 40 lakhs मध्ये। तिकडे मी तुम्हाला रेडी टू मूव्ह मध्ये घेऊन आलोय 42 lakhs मध्ये एवढा चांगला कार्पेट। तुम्ही सर्वांनी घर तर बघितलात, सर्व एकदम तुम्हाला चांगलं वाटलं। आता मेन मुद्दा आहे तो लोकेशनचा। तर मी ते आपल्याला खूप चांगलं लोकेशन मिळतं, जसं मी तुम्हाला बोललो। तुम्हाला इथून ठाकुर्ली स्टेशन नियर बाय 1.5 किलोमीटरवरती तुम्हाला ठाकुर्ली स्टेशन मिळणार आहे आणि डोंबिवली स्टेशन मिळणार आहे 2.5 किलोमीटरवरती। तर मग तुम्हाला इकडे दोन्ही स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते आणि आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे, इथे डेव्हलपमेंट ऍक्च्युअली होते। तर मग इकडून जो आपल्याला एक प्रॉपर DP रोड मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडला एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळून जाईल। काही 5-6 महिन्यांमध्ये इकडे चांगले रोड तुम्हाला मिळून जातील, कारण की हा जो प्रोजेक्ट आहे तो खूप लक्झरियस प्रोजेक्ट आहे। आता मी तुम्हाला सांगतो पार्किंग बद्दल। इथे तुम्हाला मिळणार आहे स्टॅक पार्किंग, जी पेड पार्किंग। इकडे ओपन पार्किंगची फॅसिलिटी नाहीये, तर मग तुम्हाला इकडे पेड पार्किंग जी आहे ती घ्यावी लागणार आहे। आणि त्याचबरोबर जर आपण बघायला गेलो तर इकडे आपल्याला स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल हे सर्व काही गोष्टी इथून खूप सारे नियर बाय मिळणार आहेत। जसं मी तुम्हाला सर्वांना बोललो, अंडर 45 ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये तुम्हाला एवढा चांगला प्रोजेक्ट मिळणार आहे।
ते पण नियर बाय पोझिशन. तर मग हा चान्स आणि ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस नका करू. एकदा तरी येऊन साईड विजिट करून जावा. माझं नाव आहे चैतन्य गोसावी. कॉन्टॅक्ट मी फॉर मोर डिटेल्स. थँक्यू सो मच.